या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर भाजपत प्रवेश केलेला आहे। तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका होत्या, तर ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत। तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा हा स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला मोठा धक्का आहे असं मानलं जात आहे। भाजपची ताकद आता त्यामुळे वाढणार आहे। भाजपत प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला। तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी अगदी निर्घुणपणे हत्या सुद्धा करण्यात आली होती, मात्र त्याचा तपास अजूनही सुरूच आहे। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबईत भाजप सरकारनं केलेली विकास कामं पाहून मुंबईच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधात पोलीस आणि महापालिकेनं संयुक्तरित्या एक धडक मोहीम सुरू केली। नायलॉन मांजाचा वापर कराल तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असं आवाहन महापालिकेच्या घंटागाडीवरील भोंग्यातून आणि स्मार्ट सिटीने अगदी चौकाचौकात उभारलेल्या सीसीटीव्ही वरील स्पीकर मधून सुद्धा करण्यात येत आहे। शहरामध्ये नायलॉन मांजामुळे गळा चिरून गंभीर इजा होण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि या नायलॉन मांजामुळे काहींना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय। त्यामुळे या मांजा विरोधात शासनानं कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार शहरात पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे। मुंबईतील कांदिवलीमध्ये गुंडांनी पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। कांदिवलीमधल्या एकतानगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। एकतानगरमध्ये 2 गटात राडा झाला होता। पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडांनी थेट पोलिसांच्या वर्दीलाच हात घालत कपडे फाडण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला। अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। त्यामुळे आता गुंडांचं वर्चस्व सुरू झालंय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। काल रात्रीची घटना आहे, जेव्हा 2 गटांमध्ये ही हाणामारी सुरू झाली आणि त्यानंतर 100 नंबरवर कॉल केल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी तो वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटांनी आक्रमक होऊन पोलिसांवरच हात टाकला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पुणे येथील अल्पवयीन मुलांचा गँगवार पाहायला मिळालेल्या राजगुरुनगर मधल्या खासगी क्लासमध्ये घुसून विद्यार्थ्यांनीच एका विद्यार्थ्याचा थेट गळा चिरल्याची ही घटना आहे। हल्ला झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। 10वीत शिकणारा अल्पवयीन आरोपी हा सुद्धा सध्या फरार आहे। खासगी क्लास मधल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या निमित्तानं ऐरणीवर आलाय। पुण्यातल्या राजगुरुनगर मधली अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। गुंडांचं राज्य होतं हे आपण ऐकतो किंवा पुण्यामधनं सुद्धा अनेकदा अविकृत किंवा अतिशय वाईट अशा गुंड प्रवृत्तीच्या घटना आपण ऐकत असतो, मात्र शालेय विद्यार्थ्यांमधले हे एकमेकांवरील हल्ले जे आहेत हे अतिशय धक्कादायक आहेत असं म्हटलं जात आहे। एक विद्यार्थी हा गाडीवरनं आला, वर्गामध्ये पोहोचला आणि खासगी क्लासच्या वर्गामध्ये पोहोचल्यानंतर त्यानं शेजारीत बसलेल्या आपल्या मित्रावर हा वार केला आणि तिथून तो गाडीवर बसून पुन्हा फरार झालेला आहे। पोलिसांनी आता याचा तपास सुरू केलेला आहे, मात्र या घटनेमुळे अतिशय हळहळ व्यक्त होतीये। वसईतून एक महत्वाची बातमी पुढे येते। काही दिवसांपूर्वी वसईमध्ये शाळेत उठाबशा काढायला लावल्यामुळे एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। याच प्रकरणी आता श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेची हिंदी आणि इंग्रजी माध्यमाची मान्यता रद्द करण्यात आली। शाळेची मान्यता रद्द करण्याचा शासन निर्णय देखील आता जारी झालेला आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांचं समायोजन अन्य शाळेमध्ये करण्यात येत आहे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा आणि विद्यार्थी सुरक्षेबाबत उपाययोजना केली नाही, त्यामुळे शाळेला नोटीस देखील बजावण्यात आली।
प्रभारी गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख अशा 3 अधिकाऱ्यांचे यामध्ये निलंबन झालंय. वसई पूर्वच्या सातिवली येथील हनुमंत विद्या मंदिर शाळेतला हा प्रकार होता आणि त्यानंतर पालघर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळा व्यवस्थापनाची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये 4 डिसेंबरला सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये अधिनियम 212 मधील 14 आणि मधील क अनुसार विद्यार्थी हितास बाधा पोहोचल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि आता या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.